मी जेव्हा अमेरिकेला निघाले, तर मी शिकण्यासाठी पण येणार होते. त्यामुळे अगदीच विद्यार्थी दशेत होते. म्हणजे अगदी मला आठवतं, एक भाबडा प्रश्न मी विचारला होता, की तिकडे तिकडे दही मिळेल का अमेरिकेत? असं मी विचारलं होतं. आणि म्हणजे मला कोणीतरी सांगितलं, की अगं दही काय? म्हणे 20 प्रकारचे फ्लेवर्स मिळतील दह्याचे तुला. अच्छा. आफ्रिकन, अमेरिकन, चायनीज, एशियन स्टुडंट सुद्धा आहेत जे कथ्थक शिकतात. आणि हम्म. त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं बघण्यात खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं त्यांच्या दृष्टिकोनातनं, की ते शिकतायत पण एक वेगळी कला म्हणून, वेगळी भाषा म्हणून, की जी त्यांना अजिबात परिचयाची नाही. बरोबर. पण एक आणि त्यांना ते म्हणजे कठीण आहे सिंपल खूप भाषा म्हणजे. असं म्हणतात. करेक्ट. दॅट्स हाऊ इट कनेक्ट्स देम. हे मात्र खूप घेण्यासारखं असतं. भारताच्या बाहेरच्या स्टुडंट्सकडनं अतिशय सिन्सिअर असतात. एकही क्लास म्हणजे मिस करत नाहीत. युजली अभारतीय मुलांना ना मॅथ्सचा थोडासा बाऊ असतो, किंवा एकूणच गणित हम्म. म्हणलं की नाही, आय हेट मॅथ. आणि हा शब्द किंवा हे वाक्य मी पहिल्यांदा इथे ऐकलं. मुलांना, त्या पालकांनाही तोच प्रश्न असतो, की मराठी कसं शिकू आम्ही? म्हणजे आपण म्हणतो ना, की भाषा जोडते, भाषा संवाद बरोबर. साधायला मदत करते. सो दॅट्स हाऊ वी कनेक्ट दॅट अँड वी मेक दॅट प्लॅटफॉर्म फॉर द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे केवळ आपल्यापुरती हम्म. मर्यादित न राहता, की पुढच्या मुलांना, पुढच्या पिढीला हे कसं पोचेल, आपली भाषा कशी रुजवता येईल. वैदिक मॅथ जे आपलं आहे, म्हणजे वैदिक गणित म्हणतो आपण, जे भारतातलं आहे, बरोबर. ते ओरिजिनल आहे, ते आम्ही इथल्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करतो. आमची ना एक ऑनलाईन गणेश चतुर्थी स्पर्धाही होते. म्हणजे आपण घरगुती अच्छा. कसा गणपती होतो ना, कलाकुसर, सजावट, असं आरास, असं सगळं करतात. तर त्याची आम्ही कॉम्पिटिशन करतो, जी अर्थातच अच्छा. प्रत्येक वयोगटासाठी आहे. आणि ती कॉम्पिटिशन जी आहे, ती गणेश चतुर्थी घरातली आरास, ती आमची कॉम्पिटिशन म्हणजे आय थिंक सकाळ आणि लोकमत मध्ये सुद्धा त्याचे रिझल्ट किंवा त्याची बातमी म्हणून प्रसिद्ध झाली होती, की अमेरिकेत व्हॉट्सअपद्वारे केले गेलेली गणेशोत्सव स्पर्धा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी. ऐकतो मराठी. की आतापर्यंत आपल्या अनेक मैत्रिणी ज्या आहेत वेगवेगळ्या देशांमधल्या, फॉर एक्झाम्पल थायलंड, बँकॉक, नेदरलँड्स, अनेक देशांमधल्या आपल्या मैत्रिणींशी आपण गप्पा मारल्या होत्या आणि फार मजा आली होती. तर अशाच आज आपली एक मैत्रीण आपल्या बरोबर जॉईन झाली आहे US. नमस्कार. मी रुचा राजाध्यक्ष, मीट कलाकारच्या कल्चर टॉक याच्या आजच्या या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करते. कल्चर टॉक शो हा तुम्हाला माहिती आहे की या टॉक शो मध्ये आपले जे मित्रमैत्रिणी आहेत, जे भारताच्या बाहेर राहतात पण तरीही आपली भारतीय संस्कृती, आपली परंपरा, मराठी पण जे जपतात त्यांच्याशी आपण गप्पा मारतो. तर आज आपल्या बरोबर आहेत यशस्वीताई, यशस्वी देशपांडे. या मूळच्या पुण्याच्या आहेत. त्या स्वतः कथ्थक शिकलेल्या आहेत, कथ्थक शिकवतात आणि 20 वर्ष जवळजवळ त्या फ्लोरिडामध्ये आहेत, USA मध्ये. शी इज अ डेटा सायंटिस्ट, स्टॅटिस्टिक्स त्या शिकवतात. आणखीन एक इंटरेस्टिंग अँगल आहे त्यांच्या पर्सनॅलिटीला, पण मी सगळं आत्ता सांगत नाही, आपण त्यांच्याशी गप्पा मारत जाऊ, तसं ते उलगडत जाईल. सो यशस्वी, नमस्कार. वेलकम टू कल्चर टॉक शो. नमस्कार. तुमचं. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. म्हणजे सर्वप्रथम जेव्हा मीट कलाकार म्हणल्यावरच मला इतकं कुतूहल वाटलं होतं ते नावाबद्दल. त्यामुळे मी पण खूप उत्सुक आहे या मुलाखतीसाठी. थँक्यू सो मच अगेन. सुरुवातीला असं सांगा की तुमची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्ही भारतातून जेव्हा US ला गेलात
तर कसं हाऊ डिफिकल्ट इट इज टू ऍडजस्ट, म्हणजे आम्हाला इथे बसून जे युएसएचं एक डोक्यात जी इमेज आहे आणि ऍक्च्युअल हे तर कसा फरक पडतो? म्हणजे अर्थात ही जर माझा प्रवास विचार केला तर हा खूप म्हणजे 20-22 वर्षांपूर्वीचा प्रवास आहे. कारण आणि तेव्हा आणि आत्ताच्या काळात खूपच फरक आहे. कारण मी जेव्हा अमेरिकेला निघाले तर मी शिकण्यासाठी पण येणार होते. त्यामुळे अगदीच विद्यार्थी दशेत होते. म्हणजे अगदी मला आठवतं एक भाबडा प्रश्न मी विचारला होता की तिकडे तिकडे दही मिळेल का अमेरिकेत? असं मी विचारलं होतं. आणि म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की अगं दही काय? म्हणे 20 प्रकारचे फ्लेवर्स मिळतील दह्याचे तुला. म्हणून दॅट इज अन एक्झाम्पल. करेक्ट. भारत आणि अमेरिका म्हणजे इतकी व्हरायटी त्या काळी तेव्हा मला मिळाली. आणि म्हणजे आय एम अ व्हेजिटेरियन. त्यामुळे हे साहजिक प्रश्न होते की बेसिक एक बरोबर. व्हेजिटेरियन म्हणून काही ऑप्शन्स आहेत का, तर जी पण नाही नाही. सवय असते आपल्याला ते. अर्थात चेंज तर होताच, नक्कीच मोठा बदल होता. आणि मला असं वाटतं की चॅलेंजिंग पार्ट इज स्वतःहून सगळं करायचंय. म्हणजे इथे मला असं वाटतं बरोबर. की तो एक मोठा बदल असतो. आणि अर्थात हे मी सगळं त्या 20 वर्षांपूर्वीच सांगतेय. आता करेक्ट, करेक्ट, अर्थात करेक्ट. काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, बऱ्याच गोष्टी सोप्याही झाल्यात. तर तो एक मोठा फरक आहे. अडचण काहीच नाही आली. इट वॉज अ ग्रेट बिगिनिंग अँड ग्रेट ऑफकोर्स कॉम्प्रोमाइजेस तर असतातच. एक तर आपल्या घरापासून, आपल्या मायभूमीपासून, आपल्या मायदेशापासून बाहेर असतो. राईट, त्यामुळे ती चॅलेंजेस नक्कीच होती. राईट. आणि कथ्थक स्वतः तू शिकलेली आहेस, पुण्यात शिकलीस. आणि बऱ्याच लोकांना एस्पेशली इवन जे इंडियन्स नाहीयेत त्यांनाही तू कथ्थक शिकवतेस, तुला इनफॅक्ट आवडतं. तर त्याबद्दल काय सांगशील? इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आपण जेव्हा ना आपला दृष्टिकोन कसा बदलत होतो की आपण शिकलेलो आहे, आपण भारतातच शिकलोय, आपल्याला त्या कलेचा, त्या वातावरणाचा इतका अनुभव असतो ना की आपण ते गृहीत धरतो. पण तसं नाही होत. म्हणजे भारताच्या बाहेरचा एक मुख्य फरक सांगायचा तर त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हे फॉरेन असतं, राईट? की बरोबर. जेव्हा कथ्थक किंवा इव्हन म्युझिक, म्हणजे ती भाषा सुद्धा त्यांच्यासाठी वेगळी आहे. की द म्युझिकल नोट्स, the basic, basic technicalities of Kathak or any Indian dance form, music form, त्यांच्यासाठी तो वेगळा असतो. आणि राईट. ते आपल्याला हिंदी वगैरे आपल्याला ते सहजगत्या हे वाटतं. कानावर पडलेलं असतं, नवीन असतं. पण म्हणजे आता इमॅजिन की आपण काहीतरी एखादं चायनीज गाणं ऐकतोय, तर हा आपल्याला ते किती वेगळं वाटेल ना. तसंच त्यांचा राईट. दृष्टिकोन. माझ्याकडे आफ्रिकन अमेरिकन चायनीज एशियन स्टुडंट सुद्धा आहेत जे कथ्थक शिकतात. आणि त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं बघण्यात खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं त्यांच्या दृष्टिकोनातनं, की ते शिकतायत पण एक वेगळी कला म्हणून, वेगळी भाषा म्हणून, की जी त्यांना अजिबात परिचयाची नाही. बरोबर. पण एक आणि त्यांना ते म्हणजे कठीण आहे समजण्याची खूप, भाषा म्हणजे असं म्हणतात. करेक्ट. दॅट्स हाऊ इट कनेक्ट्स देम. सो इट इज ऑलवेज अन इंटरेस्टिंग जर्नी टू सी देम लर्न. पण म्हणजे दे लर्न इट व्हेरी फास्ट और अँड नाही, डू दे सुरुवातीला रिमेन ॲज इंटरेस्टेड ॲज इन द बिगिनिंग? हो, दे आर इंटरेस्टेड फॉर एव्हर. म्हणजे ते जे औत्सुक्य असतं, ती जी क्युरिओसिटी असते, ती म्हणजे कायम आहे. म्हणजे गेले 5-1 वर्ष तर माझ्याकडे म्हणजे परदेशातले स्टुडंट्स पण शिकतात. म्हणजे कोविडच्याही आधीपासून, आणि झूमवर आहेत, इन पर्सन आहेत. आणि त्यांचं म्हणजे अर्थात हे मात्र खूप घेण्यासारखं असतं. भारताच्या बाहेरच्या स्टुडंट्सकडनं अतिशय सिन्सिअर असतात. एकही क्लास म्हणजे मिस करत नाहीत. आणि अच्छा. न न चुकता, म्हणजे न चुकता अटेंडन्स असतो. मात्र म्हणजे उलट मला असं वाटतं की अनुभव जास्त त्यांचा वाढतो. जसं जसं त्यांचा परिचय ह्या कलेशी किंवा भाषेशी होतोय, तसं ते जास्त कॉन्फिडेंट होत जातात. उलट त्यांना हे वाटतं की अरे हा, नाव आय कॅन रिलेट टू इट. म्हणजे सुरुवातीला एक जे हम्म. थोडं की एक एक काय म्हणूया आपण, नाविन्य असतं किंवा एक थोडंसं औत्सुक्य तर असतंच. पण त्यांना असं करेक्ट. वाटतं की कसं मला कळेल का. पण नाही नाही, दे गेट यूज टू, दे गेट इंटरेस्टेड. आणि उलट जास्तीत जास्त त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यातच मदत होते. बिकॉज ॲज दे गेट फॅमिलियर विथ द डान्स फॉर्म, राईट? राईट, राईट. अँड ऑल्सो दे परफॉर्म. They do, they do. So we have shows, we do have concerts, we do, offer them stage to perform in all audience. म्हणजे असं नाही की फक्त भारतीयांसमोरच आहे. तर अमेरिकेत तर म्हणजे इट्स सच अ मल्टी कल्चरल कम्युनिटी, की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ऑडियन्स समोर ते परफॉर्म करतात. आणि त्याच्यामुळे त्यांचा तो कॉन्फिडन्स वाढायला जास्त मदत होते. कारण ते जेव्हा परफॉर्म करतात, आणि कथ्थक किंवा कुठलीही शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्यकला जी आहे ती कॉस्ट्युम ओरिएंटेड पण आहे ना.
म्हणजे आपण असंच राईट, राईट. उठून कथक करतोय असं नाहीये. सो दे हॅव टू करेक्ट. गेट रेडी विथ द प्रॉपर क्लासिकल कॉस्ट्युम. आणि दे आर एक्सायटेड, ऍक्च्युली दे आर ऑलवेज एक्सायटेड की अरे आज काय मग आपण याला कुठलं कॉम्बिनेशन करणार आहोत, किंवा आपण आज हम्म. करणार आहोत का, आपण काही फ्युजन करणार आहोत का. तर असं त्यांचं खूप म्हणजे इंटरेस्ट असतात आणि दे आर ऑलवेज एक्सायटेड टू परफॉर्म. आणि परफॉर्म केल्यावर उलट ते जास्त कॉन्फिडंट होतात की आता आपण परत हाच डान्स कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे. सो दॅट्स द ब्युटी ऑफ इट. राईट, राईट. मस्त. आपण एक परफॉर्मन्स बघणार आहोत कथकचा, जे श्रीकृष्णाच्या भक्तीवर आधारित मधुर भक्ती असा आहे. बाबा बोरकरांची ही कविता आहे आणि सलील कुलकर्णी यांचं म्युझिक आहे. तर बघूया, खूप छान असेल नक्कीच. नो रे ना ना री ना रे पिया को मना मानत नाही रे, पिया को मना मानत नाही रे, पिया को मना मानत नाही रे, बिनती करते मैं तो हार गई रे, बिनती करते मैं तो हार गई रे, पिया को मनानत नाही रे, बिनती करूं पैया परूं, बिनती करूं पैया परूं, जाओ तो वारी 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 रे, बिनती करते मैं तो हार गई रे, पिया को मनानत नाही रे, पिया को मना, पिया को मना, पिया को मना मानत नाही रे.
कथ्थकचाच प्रकार आहे, पण ज्याच्यामध्ये अभिनय अंग तुम्हाला दिसेल. बैठा प्रकार आहे हा, आणि बिहाग मधली फार म्हणजे माहिती असलेली रचना आहे लट्टउलजी सुलझा जा बालम. तर याच्यावर कथ्थक सादर केलंय यशस्वीताईंनी. तर ते त्याची झलक बघूया आपण. वा, यशस्वीताई, खूपच छान. आणि म्हणजे ह्या अशा लोकांना शिकवण्याचा अनुभव पण फार छान असेल, म्हणजे हो म्हणजे इंडियन्सना माझ्यासाठी शिकवणं वेगळं आणि ह्या लोकांना शिकवणं वेगळं. नक्कीच. म्हणजे माझ्यासाठी तर खूप एनरिचिंग आहे असं मला वाटतं. कारण त्यांना शिकवताना मी अजून शिकते. आणि कुठलीही कला खरं. म्हणजे एज्युकेशन इज कंटिन्युअस. इट हॅज टू बी कंटिन्युअस. इट्स नेव्हर शुड स्टॉप. म्हणजे त्यामुळे Yes. आपली पण प्रगती थांबते आपण म्हणतो ना. तेव्हा मी त्यांना शिकवताना नव्याने मी शिकत असते. म्हणजे केवळ टेक्निकल पार्ट नाही, पण ऍज अ टीचर हाऊ आय कॅन बी बेटर. हाऊ कॅन आय बी मोर कन्वेईंग द राईट. मेसेज, द टेक्निक्स, द होल होल आर्ट फॉर्म. आणि इट मेक्स मी मोर एनरिच असं मला वाटतं की मी जास्त समृद्ध राईट. होते वेगळ्या विद्यार्थ्यांना शिकून. राईट. तर ते कथ्थकचं क्षेत्र वेगळं. बाय प्रोफेशन यू टीच स्टॅटिस्टिक्स, डेटा सायंटिस्ट आहेस. तर हे तर अगदी नवीन फील्ड आहे, डेटा सायन्स. आणि तर कसं काय या फील्डमध्ये हे झालं? म्हणजे माझी बॅकग्राऊंडच आहे. म्हणजे माझं एज्युकेशन भारतातलं सुद्धा स्टॅटिस्टिक्स मध्येच आहे. आणि इथे आल्यावर मी त्याच्यात पुढे अजून मास्टर्स पुढे डॉक्टरेट करायचा प्रयत्न केला. त्यामुळे मी जेव्हा शिकवत होते इथे स्टुडंट्सना, तर इथे थोडंसं एक सांगावं असं मला वाटेल की युजली अभारतीय मुलांना ना मॅथ्सचा थोडासा बाऊ असतो, किंवा एकूणच हम्म, गणित हम्म. म्हणलं की नाही, आय हेट मॅथ. आणि हा शब्द किंवा हे वाक्य मी पहिल्यांदा इथे ऐकलं. आणि हा अतिशय विरोधाभास आहे. कारण आपल्याकडे एक म्हणजे इट्स ऑब्विस की भारतीय माणसाला गणित येत नाही हे कसं होईल. तर ऑफकोर्स राईट. सिक्स इज अन अप्लाइड मॅथ, त्यामुळे इट्स अ डिफरंट सब ब्रांच असं म्हणू करेक्ट, शकतो. करेक्ट. तर ते शिकवताना मला अरे असं कसं होईल. म्हणजे वेन आय यूज टू टीच टू द स्टुडंट्स हू हॅव मेजर इन स्पोर्ट्स, तर स्पोर्ट्सना म्हणजे ज्यांचं आहे त्यांचं मेजर मास्टर्स, त्यांना सुद्धा स्टॅटिस्टिक्स शिकवावं लागतं. डॉक्टर्स जी होणार आहेत मुलं, त्यांना सुद्धा स्टॅटिस्टिक्स शिकवावं लागतं. आणि तोच म्हणजे मजेचा भाग आहे की त्यांना मी सांगते की हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू लर्न स्टॅटिस्टिक्स. म्हणजे आता यू आस्क अ व्हेरी ग्रेट क्वेश्चन की नाच म्हणजे नृत्यकला आणि स्टॅटिस्टिक्स ह्याचं काही साम्य तसं म्हणलं तर नाहीये, पण शिकवण्याचा भाग कॉमन आहे. त्यामुळे ऑडियन्स कुठलाही बरोबर. असला तरी आय थिंक ही शिक्षिकेची किंवा शिक्षकाची जबाबदारी असते की हाऊ कॅन दे डिलिव्हर इट बेटर, टू मेक इट इंटरेस्टिंग आणि कीप द स्टुडंट्स एंगेजिंग. आणि हे मात्र राईट. दोन्हीकडे. राईट. आणि आणखीन एक एकदमच वेगळं तुझं प्रोजेक्ट इज विटामिन एम. म तर त्याबद्दल कसं काय सांगशील, आणि मुळात सुरू कसं झालं? आणि दिस नेम इज ऑल्सो व्हेरी युनिक. आय थिंक इट इज मराठीचा म, राईट? हो येस, म्हणजे येस, बऱ्याच वेळा येस. प्रश्न असतात
की व्हाय और व्हॉट डज इट मीन बाय व्हायटमिन एम, कारण इट्स व्हेरी हम्म. युनिक. आणि ते हो. नाव म्हणजे कसं आलं अशी बऱ्याच वेळा उत्सुकता असते. म्हणजे मी ज्यांना ज्यांना ज्यांच्याशी भेटलीये किंवा ज्यांना हे ऐकलंय नाही, म्हणजे बरेच म्हणतात. म्हणजे इनफॅक्ट महेश मांजरेकर सरांचं मध्ये झालं होतं बोलणं आमचं. अच्छा. त्यांचा जो नवीन सिनेमा आला होता, जस्ट म्हणजे ओघात आलं म्हणून सांगते. तर ही न्यू अबाउट इट, ही हॅज हर्ड अबाउट व्हायटमिन एम. भारतात बरंच असं अच्छा. म्हणजे हा. वॅक्सिन किंवा मध्ये आम्ही काय केलं होतं, काय होतं बरं, वीर सावरकरच्या निमित्ताने असेल, तर त्यांना हा. ते खूप ऐकत. त्यांनी विचारलं की व्हायटमिन एम हे नाव फार युनिक आहे, म्हणजे हे विसरण्यासारखं नाहीये, तर का माझ्या लक्षात हा. राहिलं. नावाबद्दल बरंच उत्सुकता किंवा कुतूहल असतं. बरोबर. अशी सुरुवात झाली ती खरं तर ती. आणि जसं आपण म्हणतो ना की म्हणजे भारतात किंवा भारताच्या बाहेर सुद्धा आता आपण जीवनसत्व म्हणजे विटामिन अ, विटामिन ब, विटामिन क म्हणजे विटामिन सी याची जशी आवश्यकता आहे, आणि डॉक्टर्स म्हणजे लिहूनही देतात. जरी राईट. आपला अगदी चौरस बॅलन्स डाएट आहार असला, तरी पण डॉक्टर म्हणतात की नाही नाही, थोडंसं विटामिन सी घ्या, टॅबलेट्स घ्या, संत्री खा जास्त, अजून काय पालक खा, विटामिन ए पाहिजे. तर ही जीवनसत्व आहे, बरोबर ना. तर मेडिकली जशी ती आवश्यक आहे, तसं माझ्या मनात हा विचार होता की हे जीवनसत्व माणसाच्या आयुष्यात 9 ते 5 या जॉब नंतर सुद्धा ऍज अ सप्लिमेंट हे आवश्यक आहे. आणि दॅट्स हाऊ राईट. व्हायटमिन एम वॉज बॉर्न. आणि त्यावेळे म्हणजे त्यावेळेची भूमिका अशी होती की म म हा मराठीचा म आहे, तू म्हणलीस ते अतिशय बरोबर आहे. म मराठीचा, म मातीचा, म महाराष्ट्राचा, म मायभूमीचा, म मराठीच्या भाषेचा, असं करत करत ते आता असं झालंय की इट हॅज ग्रोन फ्रॉम मराठी टू मदरलँड. म्हणजे इट हॅज एक्सपॅन्डेड दॅट वे की आता नाव वी हॅव रिअली एक्सटेंडेड फ्रॉम US, कॅनडा, युरोप आणि इंडिया अर्थात. आमची मराठी शाळा आहे, आमचं वेदिक मॅथचे क्लासेस अच्छा. आहेत, आमचे संस्कार वर्ग आहेत, आणि हे ऑल अक्रॉस द वर्ल्ड. म्हणजे ह्या 4 देशात तर आमचे क्लासेस चालतातच. आणि इट इज व्हेरी व्हॉलेंटरी बेस. आम्ही फक्त म्हणजे आमचे शिक्षक मात्र भारतातले आहेत, त्यामुळे इट्स अ विन विन की थोडंसं म्हणजे आपल्या मातृभूमीतला, आपल्या मायभूमीतल्या, आपल्या भारतातल्या शिक्षकांनाही तो सपोर्ट मिळतो. आणि वी आर जस्ट द मीडिएटर, वी आर जस्ट द कोऑर्डिनेटर. इट्स नॉट रिअली अ बिझनेस हिअर. पण इथल्या मातीत वाढलेल्या, इथल्या जन्माला आलेल्या भारतातल्या अ, पालकांच्या बरोबर. अभारतीय मुलांची, म्हणजे ही मराठीच मुलं आहे, पण ही अमेरिकेत पण जन्माला आली. भारतीय नाहीयेत. राईट. तर त्यामुळे त्यांना आपली भाषा कशी कळेल. आणि हा अतिशय कॉमन प्रश्न आहे. आणि नथिंग रॉंग इट की कारण आपण पण म्हणजे असं बोलताना आता आपण मगाचपासून एक 10 मिनिटं बोलत असू तरी प्रत्येक 5 वाक्यामागे इंग्लिश शब्द, इंग्लिश वाक्य येणं अतिशय म्हणजे स्वाभाविक होतं. आणि बरोबर. मग तेच होतं की अरे मग हे मुलांपर्यंत कसं पोहोचेल. हे मुलांना ऍटलिस्ट अक्षर ओळख तरी व्हायला पाहिजे, किंवा आपण काय वाचतोय, आपण काय ऐकतोय, टीव्हीवर काय बघतोय, किंवा भारतात ही मुलं जेव्हा त्यांच्या आजी आजोबांना भेटायला जातात, तेव्हा त्यांना म्हणजे शहरातल्या पाट्या वाचता येतात का, असे बेसिक प्रश्न पडतात पालकांना. बरोबर. तर तिथे व्हायटमिन एम मराठी शाळा, आमची एडमिंटन जी कॅनडातली सिटी आहे, तिथून हे कॅनडातली शाळा सुद्धा ऑपरेट होतात ऑनलाईन. तर तिथे म्हणजे जे आमची काय म्हणूया आपण ब्रांच आहे, तर त्या मुलांना, त्या बालकांनाही तोच प्रश्न असतो की मराठी कसं शिकू आम्ही. म्हणजे आपण म्हणतो ना की भाषा जोडते, भाषा संवाद बरोबर. साधायला मदत करते. सो दॅट्स हाऊ वी कनेक्ट दॅट अँड वी मेक दॅट प्लॅटफॉर्म फॉर द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे केवळ आपल्यापुरती हम्म. मर्यादित न राहता की पुढच्या मुलांना, पुढच्या पिढीला हे कसं पोचेल, आपली भाषा कशी रुजवता येईल. वैदिक मॅथ जे आपलं आहे, म्हणजे वैदिक गणित म्हणतो आपण, जे भारतातलं आहे, बरोबर. ओरिजिनल आहे, ते आम्ही इथल्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करतो. त्याच्या ट्रिक्स असतात की म्हणजे अर्थात अंकगणित वगैरे आहे, पण वैदिक गणिताच्या माध्यमातून ते जास्त इंटरेस्टिंग होतं, मुलांना ते जास्त राईट. आवडतं. तर ते आणि म्हणजे ते आणखीन व्हायटमिन. तुमचे काही प्रोजेक्ट व्हिटॅमिन म चे की जे म्हणजे दिवाळीत कार्यक्रम म्हणा किंवा असं तुमचं काही असतं का? खूप असतं हो. म्हणजे आता हे शाळा किंवा पुढच्या पिढीसाठी हे सांगितलं तर हा एक भाग झाला. पण आमच्याकडे प्रत्येक वयोगटासाठी काही ना काहीतरी आहे. म्हणजे आमची ना एक ऑनलाईन गणेश चतुर्थी स्पर्धाही होते. म्हणजे आपण घरगुती अच्छा. कसा गणपती होतो ना प्रत्येकाकडे, की 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 10 दिवसाचा, जो काय असेल, तरी प्रत्येक जण गणपती म्हणलं की एक अगदी आवडीने, प्रेमाने, सगळ्यांचं लाडकं दैवत असल्यामुळे कलाकुसर, सजावट, असं आरास असं सगळं करतात. तर त्याची आम्ही कॉम्पिटिशन करतो, जी अर्थातच अच्छा. प्रत्येक वयोगटासाठी आहे. की कपल्स, न्यू कपल्स असतात, न्यूली मॅरिड, किंवा इव्हन किड्स, म्हणजे ते सगळे राईट. स्वतः घरातले इन्व्हॉल्व्ह होऊन
त्या गणपतीच्या स्वागतासाठी तयार होतात. आणि ती कॉम्पिटिशन जी आहे ती गणेश चतुर्थी घरातली आरास, ती आमची कॉम्पिटिशन म्हणजे आय थिंक सकाळ आणि लोकमत मध्ये सुद्धा त्याचे रिझल्ट किंवा त्याची बातमी म्हणून प्रसिद्ध झाली होती की अमेरिकेत व्हॉट्सअपद्वारे केले गेलेली गणेशोत्सव स्पर्धा. तर अच्छा. दॅट्स प्रिटी मच अ ट्रेडिशन ना. हे आमचं 4थं वर्ष आहे. ओके. ओके. अरे वा, मस्त. पण आता अजून तू इतके दिवाळी सगळे म्हणलीस. सॉरी. हा, तू दिवाळी पण म्हणलीस. म्हणजे हे झालं सणाचा, हा. संस्कृतीचा भाग. त्याच्यात अजून एक म्हणजे मला नमूद करावं असं वाटेल, ते म्हणजे मराठी सिनेमा. मराठी सिनेमे आजकाल अर्थात हा. बरेच आहेत, पण काही वर्षांपूर्वी तेवढं कॉमन नव्हतं ते. म्हणजे रिसेंटली राईट. आम्ही स्वातंत्र्य सावरकर सुद्धा दाखवला. आणि वी अच्छा. लिटरली मेनी रेकॉर्ड्स इन USA ह्या सिनेमासाठी. ओके. अच्छा. नाही, आणि तो म्हणजे फार महत्वाचं पण हे आहे की स्पेशली ऍज यू सेड की तिथल्या मुलांना कळावं की काय प्रकारची माणसं, किती थोर लोक होऊन गेली आपल्याकडे जी हा, मराठी म्हणजे हा होती. कसा आपण इतिहास वाचलेला ऐकलेला आहे, पण ह्या मुलांना कोण सांगणार. म्हणजे मला वाटत नाही की बरोबर. आजकाल भारतातल्या मुलांना सुद्धा हे माहिती आहे की नाही तितकं. तर मला असं नक्कीच. वाटतं की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मूवी इज अ व्हेरी स्ट्रॉंगेस्ट मीडियम. तर दॅट वॉज अनदर प्रोजेक्ट अँड इट्स ऑन गोईंग ऑलवेज. म्हणजे मराठी सिनेमा राईट. किंवा भारतीय सिनेमा जो ज्याला सोशल अस्पेक्ट असेल, so त्याच्यावर आम्ही खूप आणि महत्व देतो. तिकडच्या तरुण मुलांना वगैरे सुद्धा दे अप्रिशिएटेड द मूवी. They did. In fact, it really touched them ki, to understand the efforts the freedom fighters took, right? म्हणजे स्वातंत्र्य आपण म्हणतो ना, फ्रीडम इज नॉट फ्री. करेक्ट. तर तो एक महत्वाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला. बरोबर. व्हेरी नाईस. संस्कृती आणि कला याला प्रोत्साहन द्यायचा कसा प्रयत्न करतायत? तर मला वाटतं की मीठ कलाकार आणि विटामिन एम, वी आर ऑन द सेम पेज. कारण मीठ कलाकार सुद्धा आमचा हाच प्रयत्न असतो की जे अनेक कलाकार आहेत त्यांना आपण प्रोत्साहन द्यावं. एस्पेशली जे लोकल आर्टिस्ट आहेत किंवा फोक आर्टिस्ट आहेत, अशा आर्टिस्टना आम्ही प्रोत्साहन देतो. तर असेच आपले एक आर्टिस्ट आहेत, पेंटर आहेत, जे श्री विश्वास साळगावकर म्हणून, जे ही द लोकल आर्टिस्ट, कोकणातले हे आर्टिस्ट आहेत. पण म्हणजे इतकं त्यांचं छान चित्रकला त्यांची इतकी छान आहे आणि फॉर्मल एज्युकेशन न घेता सुद्धा किती छान पेंटिंग्स काढू शकतात कोणी, याचं एक उदाहरण खूप छान आहे. तर पेंटिंग्स तुम्ही बघताच आहात की त्यांनी आत्ता ही एक मी सॅम्पल्स दाखवतोय थोड्या पेंटिंग्सची. पण आत्ता ही जी बघताय पेंटिंग्स ती तर गणपतीची आहेत. आत्ता गणेश चतुर्थीचे दिवस आहेत. पण फक्त गणपतीच नाही तर अनेक ड्रॉइंग्स त्यांनी काढलेली आहेत. म्हणजे मीच बघितलेत, मे बी हंड्रेड्स ऑफ देम. नेचर चे आहेत किंवा अनेक देवी देवतांचे आहेत. हेच नाही तर आशाताईंचं सुद्धा फार सुंदर एक त्यांनी पोर्ट्रेट काढलेलं आहे, आशा भोसलेंचं. आणि अनेक लोक त्यांना म्हणजे आपले जे घरातले असतात, फॅमिली मधली लोक, त्यांचे सुद्धा फोटोज देऊन असं त्यांचे ते पोर्ट्रेट्स काढून घेतात. तर असं सुद्धा जर तुम्हाला करून हवं असेल तर यू आर वेलकम. तुम्ही नक्कीच मीठ कलाकारला संपर्क करू शकता आणि छान तुम्हाला पेंटिंग्स नक्कीच काढून मिळतील. तर आता आपण परत आपल्या मुलाखतीकडे वळू आणि आपलं पुढचं सत्र सुरू ठेवू. पण इतके सगळे तुझे प्रोजेक्ट्स आहेत वेगवेगळे, म्हणजे कथ्थक आहे, शिवाय जे मेन प्रोजेक्ट जे आहेत ऍज अ स्टॅटिस्टिक्स टीचर, परत हे व्हायटमिन एम. सो हाऊ डू यू बॅलन्स ऑल दिस अँड हाऊ डज ऑल दिस वर्क? व्हॉट इज युअर डे लाईक? अरे बापरे. हा खरंच खूप म्हणजे बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला जातो मला की व्हॉट इज द मंत्रा, हाऊ डू यू डिझाईन युअर 24 hours. कारण प्रत्येकाकडे 24 तासच असतात, पण तुझे 24 तास काहीतरी वेगळेच आहेत. तर असं काही नाही, देर आणि इज शिवाय नो रिअल. घर आहेत स्वतःचं. ते डिफॉल्ट असतं. पण या देर इज नो सिक्रेट ऍज सच. इज जस्ट आय वुड से प्रायोरिटायझिंग थिंग्स अँड मॅनेजिंग इट within that 1 day that you get. But yeah, there is no such secret. In fact, we do talks. म्हणजे
माझा अजून एक कार्यक्रम आहे, जो स्वतःचा नाहीये खरं तर. तेच मला बरेच ऑडियन्स येऊन विचारतात आणि वी हॅव स्केड्युल्ड. इट्स कॉल्ड टी टाइम विथ यशा, टी टाइम टॉक अच्छा. विथ यशा. हा, तर तिथे हे प्रश्न विचारले जातात. स्पेशली आता तू जसं म्हणलीस तसं की भारतीय स्त्री किंवा भारताच्या बाहेरची भारतीय स्त्री सुद्धा, म्हणजे इट्स ऑलवेज द जगलिंग, राईट? इथे वॉशिंग मशीन असो नाहीतर डिश वॉशर असो किंवा नसो, म्हणजे बाई असो, घरात काम करायला बरोबर. मदत असो किंवा नसो, एका कुठल्याही भारतीय स्त्रीची माझ्या मते ही तारेवरची कसरत कोणालाही चुकत नाही. आणि त्याच वेळेला मला असं वाटतं की यू हॅव टू प्रायोरिटाइज इट अँड मॅनेज इट, ऑर्गनाइज इट, ask for help if needed, because we always have, always have that stress. Karan, we try to make everything, manageable possible. It's okay to let go things, असं मला वाटतं. मे बी देन दॅट्स द वर्कलोड बॅलन्स. कारण प्रत्येक जण म्हणजे करिअर आहे, घर आहे, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, हे करायला आय थिंक दॅट्स हाऊ आय ऑलवेज टेल इन माय टी टाइम टॉक विथ यशा, की जेव्हा बऱ्याचशा म्हणजे ज्यांना करायचंय पण त्यांना कळत नाही की कुठून सुरुवात करायची. आय वॉन्ट टू डू लाईक 100 थिंग्स लाईक यू यशा, पण हाऊ कॅन आय स्टार्ट? तर असे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा दॅट्स हाऊ आय सजेस्ट दॅट राईट. कमेंट. राईट. ऍब्सोल्युटली. पण खूपच म्हणजे एक छान हे मिळालं तुमच्याशी बोलून, आणि खूप छान वाटलं की एवढे वेगवेगळे प्रोजेक्ट, एस्पेशली विटामिन एम इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड अ युनिक प्रोजेक्ट. आणि खूप छान आहे की इट इज रिअली ग्रोईंग अँड स्प्रेडिंग अक्रॉस द वर्ल्ड. म्हणजे काही काही आता आम्ही बऱ्याच लोकांशी बोलतो तर ते पण बरंच हे असतं, पण इट इज इन US और इट इज इन देअर स्टेट. पण हे खरंच खूप छान वाटलं की इट इज ग्रोईंग आणि हळूहळू ते पसरतंय सगळीकडे. तर त्यामुळे इट इज इन इंडिया ऑल्सो ना. हा, म्हणजे आमचे जे शिक्षक आहेत ना, आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं तसं, सो इट्स इट्स अ कनेक्शन, राईट? तुझ्या की राईट. म्हणजे भारतातला काही शिक्षकांचा त्यांचा अनुभव, त्याचा उपयोग करून आपण जर अमेरिकेतल्या मुलांना शिकवतोय, तर इट्स अ गुड कोलॅबरेशन, आय वुड से, नाही का? राईट. म्हणजे जेव्हा अमोल देशपांडे, महेश काळे यांचे जेव्हा कॉन्सर्ट कोविड दरम्यान केले, तेव्हा सुद्धा तेच आहे की आपले एवढे प्रतिथयश कलाकार ते इथे कसे पोहोचतील. म्हणजे अर्थात ही खूप काही वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते मी, but that's how we were one of the first platforms who launched those kind of ideas or concept to how can we make it a collaboration, like it's like connecting all these communities together. म्हणजे वसुधैव कुटुंब पण आपण म्हणतो, पण कधी तेवढा प्रयत्न करत नाही की हाऊ कॅन वी मेक दॅट कोलॅबरेशन टुगेदर, की एक एक टीम म्हणून, एक एकत्र इट म्हणून इज द आपण बेस्ट कसं. यूज ऑफ टेक्नॉलॉजी इवन. राईट, राईट, ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे तेच प्रयत्न चालू असतात. आणि येस, स्माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. येस. प्रेक्षक हो, तुम्ही खूप, तुम्हाला मजा येते मला कळते. खूप छान प्रोजेक्ट इंटरेस्टिंग आहेत आणि द नंबर ऑफ थिंग्स दॅट यशस्वी हँडल्स इट इज रिअली अप्रिशिएटिंग. तर खूप छान वाटलं बोलून यशस्वी ताई तुमच्याशी. खूप मजा आली. आणि इतक्या वेगवेगळे प्रकार, तुम्ही इतके वेगवेगळे प्रोजेक्ट हँडल करता, रिअली हॅट्स ऑफ टू यू. तर पण आपल्याला थोडं एक नेहमीप्रमाणे वेळेचं हे असतं, त्यामुळे थांबायला लागतं. तर प्रेक्षक हो, तुम्ही हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे. आणि तुम्ही म्हणजे इनफॅक्ट आय थँक ऑल द व्ह्युअर्स ऑफ द चॅट शो हिअर. कारण खूप जण आम्हाला इंटरेस्टिंग कमेंट्स देतात, व्ह्यूज भरपूर असतात आणि सबस्क्रायबर्सही आता भरपूर वाढतायत. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच व्ह्युअर्स. आणि थँक्यू यशस्वी ताई, तुम्ही आज आलात आणि तुमचा वेळ दिलात. एस्पेशली आता तिथे रात्र आहे. इट इज यू मस्ट बी, इट इज एंड ऑफ द डे, एक्झॉस्टेड, बट स्टील यू आर हिअर विथ अस. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर कमिंग. नमस्कार. थँक्यू सो मच मच. शुअर. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तुमच्या भविष्यातील प्रोजेक्टसाठी. येस. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.